नमस्कार मंडळी, खानदेशी शेव भाजी बनवूयात. यासाठी 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे, 3 ते 2.5 इंच ओल्या नारळाचे तुकडे भाजण्यासाठी ठेवले किंवा सुक्या खोबऱ्याचे तुकडे. त्यानंतर एका खोलगट भांड्यामध्ये 1 ते 1.5 वाटी एवढं बेसन पीठ, जिरे, ओवा, अजून काही मसाले घालून थोडं पाणी करून थोडंसं घट्टसर बेसन भिजवून घेतलं. आता गॅसवर पुन्हा तवा ठेवून खोबऱ्याचे काप करून घेतले. कांदाही असा थोडासा फोडून घेतला. तेलात थोडंसं कांदा, धने परतवून घेतला. त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर यात लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि वाटण हळद सर्व असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर वाटणातलं पाणी घेतलं. काही सेकंदांसाठी मसाला शिजवून घेतला. आता गरम पाणी घालून जेवढी रस्सा भाजी हवी आहे तेवढं वाढवून घेतलं. पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घालूयात आणि आता झारणीला तेल लावून इथे आपण शेव पाडून घेऊयात. उकळी आल्यावर शेव पाडायची. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.